मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मोठी अपडेट आहे. अंगणवाडी सेविकांना लेटर आले, की तुम्ही लवकरात लवकर जाऊन ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले किंवा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचे पैसे आले नाही, त्यांची घरी जाऊन ई-के-वाय-सी करा. त्यासाठी जिल्हा कलेक्टर ऑफिसकडून लेटर गेलेले आहे अंगणवाडी सेविकांना, की तुम्ही लवकरात लवकर ई-के-वाय-सी सुरू करा, डॉक्युमेंट जमा करा आणि त्यांची डॉक्युमेंट तात्काळ प्रभावाने सरकारकडे जमा करा. ठीक आहे. तर हे लेटर काय आलेलं आहे ते लेटर मी तुम्हाला दाखवतो. आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल आणि तुम्हाला रिक्वेस्ट आहे, की लाडकी बहीण योजनेसाठी अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, फॉलो करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ रोज भेटत राहतील. तर रिक्वेस्ट आहे तुम्हा सर्वांना आणि डिस्क्रिप्शनमध्ये WhatsApp ग्रुपची लिंक आहे, त्याला नक्की जॉइन करून घ्या. तुम्हाला डेली WhatsAppवरती लिंक भेटत राहतील. ठीक आहे. जी पण अपडेट येईल, YouTube व्हिडिओची, आर्टिकलची लिंक वगैरे सगळं भेटत राहील WhatsAppवरती. तर तो ग्रुप पण नक्की जॉइन करून घ्या. तर चला तुम्हाला ती नोटिफिकेशन काय ती दाखवतो. तर ज्या लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे नाही आले, त्यांच्यासाठी सरकारने जी-आर पण आणला आहे. तर तो जी-आर तुम्ही पाहू शकता 20 जानेवारी 2026 रोजी आलेला आहे आणि याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे, की किती पैसे याच्यासाठी निधी मंजूर केला गेला आहे आणि ते पैसे लवकरात लवकर डिसेंबर महिन्याचे जे लाडक्या बहिणींचे पैसे नाही आले, त्यांचे पैसे वाटप करण्यासाठी हा जी-आर आलेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही काळजी करू नका. तुमचे जर पैसे आले नसतील, तर तुमचे पैसे बंद नाही झाले. फक्त एक आहे, निधी कमी असल्यामुळे तुम्हाला पैसे आले नाही. पण निधी आता मंजूर झालेला आहे पुन्हा. त्याचा जी-आर पण 20 जानेवारीला आलेला आहे आणि त्याचे जी-आर मी तुम्हाला दाखवतोय. ठीक आहे. तर तुमचे पैसे लवकरच येणार आहे. पण आता सध्या अजितदादा यांचं दुर्घटनेमध्ये अंतिम संस्कार झालाय त्यांचा आज, त्यांचा मृत्यू झाला. त्या कारणाने 3 दिवसचा दुखवटा आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यानंतर तुमचे पैसे वगैरे जे आहे ते वाटप सुरू होणार आहे. ठीक आहे. तर चला मी तुम्हाला लेटर दाखवतो. तर इथं पाहू शकता सूचनामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रता आणि अपात्रता निष्कर्षांच्या अनुषंगाने लाभार्थी तपासणी करण्याबाबत. ठीक आहे. तर हे जे लेटर आहे हे 20 जानेवारी 2026 आहे. याच्यात लिहिलं आहे सदर योजनेच्या लाभार्थ्यांकडून ई-के-वाय-सी प्रक्रिया दिनांक 31/12/2000 पर्यंत पूर्ण करण्यात आली आहे. सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून पर्याय निवडताना व इतर कारणामुळे चुकीचा पर्याय निवडला गेल्याने लाभ बंद झाल्याचे बाबी शासनाच्या निर्देशास आलेल्या आहेत. अनुषंगाने योजनेच्या निकषानुसार सदर लाभार्थी पात्र अपात्र आहेत याची फेरपडताळणी होणे गरजेचे आहे. सदर योजनेअंतर्गत वय, लिंग आणि कुटुंबातील सदस्यांची नोकरी, सेवानिवृत्ती संदर्भातील निकष खालीलप्रमाणे आहेत. तर ते कोणते निकष आहे? तर लाभार्थ्याचे वय 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 65 वर्षापेक्षा जास्त नसावे. दुसरं, लाभार्थी केवळ पात्र महिलाही पाहिजे. तर आपल्याला माहिती होतं, की खूपच असे पुरुष उमेदवार होते, ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला आणि त्यांच्याकडनं पैसे वसूल सुद्धा झालेले आहे. ठीक आहे. तर या योजनेसाठी फक्त तर या योजनेचा लाभ फक्त महिलाही घेऊ शकतात. ठीक आहे. तिसरा जो निकष आहे तो आहे, की लाभार्थी कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नसावा. सेवानिवृत्ती किंवा निवृत्ती वेतन घेत नसावा. म्हणजे जे एक्स सर्व्हिसमॅन असतात ते. ठीक आहे. तुमच्या परिवारामध्ये कोणी पण गव्हर्नमेंट सरकारी नोकरीला नसावं, हे त्यांचा निकष आहे. नेक्स्ट टॉपिक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने उपयुक्तप्रमाणे योजनेच्या निकषानुसार ई-के-वाय-सी केलेल्या लाभार्थी महिला पैकी शासनाकडून प्राप्त झालेली यादीमध्ये लाभार्थी अंगणवाडी सेविकांमार्फत क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्षरित्या खातरजमा करून व सखोल तपासणी करण्यात येणार आहे. तरी आपले क्षेत्रातील अंगणवाडीत दिनांक 26 जानेवारी 2026 सोमवार नंतर संपर्क साधावा. तर अंगणवाडी सेविकांना आदेश सरकारने दिलेले आहे आणि जे लाडक्या बहिणी त्यांना पण आदेश दिला आहे, की तुम्ही 26 जानेवारी नंतर अंगणवाडी सेविकांना संपर्क साधा, तुमचे डॉक्युमेंट तिथं जमा करा आणि तुमचे जे प्रश्न विचारले जाते त्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि तुमचे डॉक्युमेंट जमा करून तुमचे जे योजनेचा लाभ आहे, तो लाभ तुम्ही घेऊ शकता. तर या प्रकारे ही नोटिफिकेशन होती, जी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवली आणि पूर्ण काय माहिती होती ती पण मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगितली. तर आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये जी माहिती दिली ती समजली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. Facebookवर व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करून घ्या आणि तुम्ही जर अजून Facebook पेज फॉलो केलं नसेल तर नक्की करून घ्या. ठीक आहे. तर चला भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.